पाहायला मिळेल. इथे मात्र एक चांगला बॉल, एक चांगली लाईन लेंथ जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धबल मात्र पहिल्या क्रमांकाचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये टाकलाय, डॉट स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळताना आपण पाहतोय रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव या संघाकडून. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, विकेटचं होतंय पतन. आपण जर पाहिलं तर मोठा मासा गळाला लागलाय. अमित कटघरे मात्र आयकॉन प्लेयर इथे मात्र बाद होताना जो आपण पाहतो, एक मिस टाइम स्ट्रोक खरं तर इथे पाहायला मिळाला आणि एक सोप्पा झेल मात्र इथे टिपला आणि पहिल्या विकेटचं पतन जे पाहते. धक्का क्रमांक 1 मात्र जो कोकणोळी स्पोर्ट कोकणोळी या संघाला जो मिळालेला आपण पाहिलाय. त्यानंतर मात्र पुढील फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना महाराष्ट्र पोलीस इजाज शेख मात्र पुढील फलंदाजीसाठी जो आपण पाहतोय. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर धबल मात्र एक चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय धावफलकावरती जर पाहिलं तर विकेटची बाजू मात्र जी आपल्याला मोठी होताना पाहायला मिळते. धावफलक मात्र 0 धावसंख्येवरती एक विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये केली जाते धबल यांच्याकडून. रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव या संघाकडून पहिलं षटक जो मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बॉलिंग आउट ट्रॅक वरती गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फुल टॉस चेंडू असेल, क्षेत्ररक्षक तिथे असेल, झेल टिपलाय, दुसऱ्या विकेटचं होते पतन. यावेळेला मी अतिशय चांगल्या आपण जर पाहिलं तर रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव हा संघ मात्र या सामन्यावरती मात्र पहिल्यापासूनच जी एक चांगली पकड मिळवताना आपण पाहतोय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय किरण चव्हाण. आपण जर पाहिलं तर धावफलकावरती कुठली हालचाल नसताना 2 विकेट ज्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धबल यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळतोय. उजव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तिथे असेल, झेल टिपलाय, विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 3. यावेळेला मी अतिशय जे आपण जर पाहिलं ना तर कोकणोळी स्पोर्ट कोकणोळी हा संघ मात्र अक्षरशः धारातीर्थी पडताना जो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती कुठली हालचाल नसताना मात्र 3 गडी मात्र ज्या तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहिलेत. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय धबल. पहिलं षटक रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नितीन खोत. मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वन तयार असेल. धावफलकावरती कुठली हालचाल नसताना आपण जर विकेट पाहिला तर 3 गडी जे बाद झालेत. पहिल्या क्रमांकाचं षटक धबल मात्र
राऊंड द विकेट गोलंदाजी करताना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. एक सिंगल मिळेल आणि संघाचा अकाउंट ओपन होते. एक धाव धावफलकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 1 अशी धावसंख्या धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर कोगनोळी स्पोर्ट टॉप ऑर्डर जे आपण ढासळताना जे मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. नितीनने मात्र एक सावध सुरुवात मात्र इथे केली. हलक्या हाताने चेंडू खेळला. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक. एक धावफलकावरती. या स्पर्धेच्या निमित्ताने क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक आपणा सर्वांचं अभिजन कमिटीच्या वतीने पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. चला दुसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाजाचं नाव कळवायचंय. राहुल. रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळताना आपण पाहतोय राहुल यांना. तर स्ट्राईक वन मात्र असेल. सलामीला आलेला आरिफ. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक. माफ करा, नितीन यांनी एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 2 धावा. आपण जर पाहिलं तर चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी आलेला नितीन मात्र एक सावध फलंदाजी करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर आपण स्ट्राईकला पाहतोय आरिफ यांना. सलामीला आलेला हा फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक. पुन्हा एकदा 3 धावा धावफलकावरती. रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव यांच्यावर दमदे कोगनोळी स्पोर्ट या 2 संघांमध्ये चालू असलेला आजचा तिसरा सामना. राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. यावेळेला मी अतिशय चांगल्या आपण जर पाहिलं तर मिडल ऑर्डर मध्ये खेळणारा नितीन मात्र चांगली फलंदाजी करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे मात्र शॉर्ट पिच बॉल होता. धाव मात्र तिथे घेतली गेली नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. दुसऱ्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय राहुल. आपण पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु मिस टाइम स्ट्रोक. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाही आणि मात्र 4थ्या विकेटचं पतन होते. थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं तर कोगनोळी स्पोर्ट कोगनोळी हा संघ मात्र अक्षरशः मैदानावरती धारातीर्थी पडताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा धावफलकावरती आणि 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय वहीद. हॅलो. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते वहीद. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार राहुल. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मध्ये धावफलक. 8 धावा धावफलकावरती. एक चांगली गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन
नागाव या संघाकडून जे पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटकानंतर धावफलकावरती आपण पाहिलं तर अवघ्या 8 धावा धावफलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. इथे मात्र आरिफ जो सलामीला आलेला फलंदाज याला मात्र इथे नक्कीच या सामन्याची जबाबदारी जी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. गोलंदाजाचं नाव कळवायचंय तेजस. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय आपण पाहतोय तेजस. कोकनोळी स्पोर्ट या संघाकडून आपण स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर वहीद मिडल ऑर्डर मध्ये आलेला हा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला मात्र सलामीला आलेला आरिफ मात्र अजून देखील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि तिखट मारा खरं तर केला जातोय तेजस यांच्याकडून. एक चांगली गोलंदाजी खरं तर रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव या संघाची इथे पाहायला मिळाली. धावफलकावरती अवघ्या 8 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा डॉट. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय तेजस. वाह. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी. काय बहारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय तेजस. फलंदाजाला अक्षरशः रोखून धरलंय. लागोपाठचे 3 चेंडू आपण डॉट स्वरूपाचे जे ते पाहिले. आपण जर पाहिलं तर गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या मात्र इथे ज्या ठोकल्यात. पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण मात्र तिथे असेल. एक सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचते. 9 धावा धावफलकावरती. तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर असताना मात्र धावफलकावरती अवघ्या 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक ऑन तयार असेल आरिफ. सलामीला आलेला फलंदाज. नक्कीच या फलंदाजाला मात्र या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. इथे मात्र उजव्या स्टँडच्या खूप बाहेर जाताना चेंडू आपण पाहतोय. वाईड स्वरूपाचा चेंडू असेल. एक अवांतर स्वरूपाची धाव इथे मात्र नोंदवली जाईल. या अवांतर स्वरूपाच्या धाबेने धावफलक 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. तेजस मात्र एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव या संघाकडून जो हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र शॉर्ट पिच बॉल पाहिला. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक 11 धावा धावफलकावरती. मला वाटतं तिसऱ्या क्रमांकाचं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावफलकावरती जर पाहिलं तर अवघ्या 11 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद करेश जी। टॉस जीता था नागांव की टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया था। बहुत जबरदस्त गेंदबाजी। धवल ने अपने पहले ही ओवर में 3 बल्लेबाजों को पैदल का रास्ता दिखाया और फिर तेजस और राहुल इन दोनों ने भी कमाल की गेंदबाजी की है और केस के कोनोड़ी टीम को जकड़ के रखा है। स्कोर हो चुका है मात्र 11। नागांव की टीम
2 बार रनर अप रह चुकी है कनेरवाड़ी की मंच पे, और बहुत जबरदस्त खेल दिखाया था इस टीम ने कनेरवाड़ी के इस टूर्नामेंट में, जहाँ पे जेडपी चषक हुआ था कनेरवाड़ी में, तो पिछले महीने की बात है। वहाँ पे कमाल का खेल दिखाया था, और लगातार 2 बार रनर अप रहने के बाद सरदार जी ने कहा था भी कि अगले साल हम विनर के ट्रॉफी के लिए यहाँ पे आएंगे। तो गेंदबाजी में धवल, उन्हें जी दूसरा ओवर लेके आते हुए सामना करने के बल्लेबाज आरिफ, बड़ा शॉट खेलना चाहते थे आरिफ, लेकिन उतनी अच्छी टाइम नहीं किया, लेकिन तेजी के साथ रन भागेंगे और दूसरे के लिए वापस आते हुए आरिफ, इन 2 के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 13 पे। धवल, उन्हें जी दूसरा टीम के चौथा ओवर लेके आ चुके हैं, और मानो जैसे रनों का अकाल पड़ चुका हो, बिल्कुल रन बोर्ड पे लगे नहीं है, और दोनों आइकॉन अमित और इजाज शेख दोनों ने खाता नहीं खोला है, और उसके कारण उनकी टीम थोड़ी सी मुसीबत में है। राउंड विकेट आते हुए इस बार धवल शॉट खेली है लॉन्ग ऑन के क्षेत्र में, तेजी के साथ फील्डर्स गेंद के ऊपर आते हुए एक और रन के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा 14 पे। आरिफ एक ऐसे खिलाड़ी है जिनको बड़े शॉट की बजाय वो सिंगल डबल रन लेने में भरोसा रखते हैं। बल्लेबाजी में गहराई जरूर थी, लेकिन वो नितिन खोत वो भी सस्ते में चलते बने हैं। वैद सामना कर गया, अब फिर एक बार लेग साइड की दिशा में खेला है, डीप में गेंद जाती हुई मिड विकेट का क्षेत्र का फील्डर अब पिक्चर में आता हुआ, और इस दरमियान तेजी के साथ भाग के और 2 पूरे किए गए। वहीद भैरवड़े और आरिफ भैरवड़े दोनों बल्लेबाज मैदान के अंदर अपनी टीम की नैया पार लगाने की कोशिश तो चल रही है। स्कोर हो चुका है 16 रन, और कमाल की गेंदबाजी की ये नागांव के गेंदबाजों ने, धवल हो, राहुल हो या फिर तेजस, तीनों गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है। धवल राउंड द विकेट आते हुए, शॉट आ गई है, अच्छी शॉट है, पीछे फील्डर है, कैच को लपका जाएगा, यहां से अब वहीद भैरवड़े भी आउट होते हुए। बड़ा शॉट खेलना चाहते थे, धवल को चौथी सफलता मिली है, कमाल की गेंदबाजी हुई है धवल द्वारा। एक और बड़ा विकेट आता हुआ वहीद भैरवड़े भी चलते बने हैं, और उनकी जगह लेने के लिए अब बल्लेबाजी में किरण बरगे आएंगे। एक और विकेट गिरा, वहीद भैरवड़े 7 गेंदे खेले और 4 रन बना के आउट होते हुए। धवल को मिली है चौथी सफलता, बेहतरीन गेंदबाजी की है। एक और झटका लगता हुआ, और बल्लेबाजी के लिए अब किरण बरगे आएंगे। 6 ओवर का मुकाबला है, लेकिन शुरुआत काफी खामोश रही है। शुरुआती ओवर में आपने देखा था कि मात्र 1 रन और 3 विकेट गिरे थे, 5 विकेट गिर चुके हैं 16 के स्कोर के ऊपर। धवल राइट हैंड राउंड द विकेट इस ओवर की चौथी गेंद लेके आते हुए 4 सफलता अब तक उनके खाते में मिल चुकी है। किरण बरगे, इस बार रिव्यू की मांग की गई है वाइड के लिए। देखिए किरण बरगे पहली गेंद खेल रहे थे और खड़े खड़े उन्होंने शॉट खेला था, देखेंगे क्या ये वाइड है या नहीं। थर्ड अंपायर के माध्यम से चेक किया जाएगा कि वाइड गेंद है या नहीं। और फेयर डिलीवरी है, वाइड तो नहीं मिलेगी। एक अच्छी गेंद धवल द्वारा, किरण बरगे अच्छे खिलाड़ी जरूर है, लेकिन यहाँ पे शुरुआत देखी है 5 विकेट गिरे 16 के स्कोर के ऊपर। एक और छोटी गेंद थी, उसको बड़ा शॉट में तब्दील करना चाहते थे, फिर एक बार बिंदी गेंद देखने को मिलती भी। एक और गेंद डॉट आ चुकी है, 5 विकेट गिर चुके, 16 स्कोर मात्र है, और 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। 6 रन दिए मात्र धवल ने और 4 विकेट लिए अपने 2 ओवर के स्पेल में। कमाल की गेंदबाजी हुई है, बेहतरीन अंदाज में वो गेंदबाजी देखने को मिली है। किरण बरगे
ब्रह्मा तेजस गेंदबाजी के लिए निजी दूसरा ओवर लेके आ चुके हैं। और पहली गेंद तेजस की फुल टॉस गेंद थी, लेकिन आरिफ इस गेंद के ऊपर भी कुछ खास नहीं कर सके। एक और गेंद आती हुई हाइट की नो बॉल चेक की जाएगी, मांग की गई है हाइट की नो बॉल के लिए। देखते हैं पहली गेंद तो फुल टॉस थी या कमर के ऊपर है, वो अंपायर ने ली है शायद। वो कमर के ऊपर की अगर गेंद होती है तो नो बॉल ठहराई जाएगी, लेकिन देखेंगे क्या किस प्रकार की गेंद है ये। लग तो ऐसा लग रहा है कि यहाँ से ये तो अंपायर देखेंगे, यहाँ से तो थर्ड अंपायर डिसीजन देंगे जरूर। फेयर डिलीवरी है, यकीनन एक अच्छी गेंद यहाँ से आती हुई। एक और गेंद डॉट मिलेगी। और इस बार कुछ अलग करने की कोशिश, रन बिल्कुल बने नहीं है, खामोश रखा है गेंदबाजों ने। और बल्लेबाजों को वो कड़े सवाल लगातार पूछे गए धवल और कंपनी ने। और बेहतरीन शुरुआत मिली थी पहले ओवर से, 3 विकेट 1 रन देके, और उसको कंटिन्यू किया है। सभी गेंदबाजों ने कमाल का प्रदर्शन किया है। एक और अच्छी गेंद है, जबरदस्त गेंदबाजी, लगातार डॉट गेंदें आती हुई इस ओवर से। अरीफ एक अच्छे बल्लेबाज है, लेकिन उनको भी खामोश रखा है, क्योंकि शुरुआती ओवर में अमित इजाज और किरण चौहान 3 बल्लेबाजों को फविजन का रास्ता दिखाया था धवल ने, वहां से वो सिकंजा कसा है गेंदबाजों ने। और इस बार स्कूफ किया है, लेकिन पीछे फील्डर है, 1 रन जरूर मिलेगा। और डील स्कूफ के अंदाज में शॉट खेली गई है। एक और सिंगल, 3 गेंदे डॉट फेंकने के बाद एक चौथा सिंगल आता हुआ स्कोर होता वो अब 17। अब सामना करेंगे किरण बर्गे, राहुल। लगातार राउंड द विकेट गेंदबाजी, बड़ी शॉट खेलने की कोशिश की थी, बल्ले का वो बाहरी किनारे के साथ गेंद गई है। एक और सिंगल आता हुआ, स्कोर होता हुआ अब 18। किरण बर्गे इस सिंगल के साथ अपना खाता खोलेंगे। इस ओवर की अंतिम गेंद अभी भी बची है। और तेजस थोड़ा सा स्विंगी एक्शन है, मानो जैसे लतीश मलिंगा या महेश पतिराना गेंदबाजी करते हो, इस प्रकार का वो स्विंगी एक्शन। और इस बार क्लीन बोल्ड हो गए। फुल टॉस गेंद, और फुल टॉस गेंद के ऊपर क्लीन बोल्ड हो गए। जबरदस्त गेंद, एक और अच्छी गेंद, एक और विकेट गिरा है, विकेट नंबर 6। आरिफ बहुत देर के साथ बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन ज्यादा कुछ प्रभाव नहीं डाल सके। मात्र 6 रन बना के आउट होते हुए आरिफ।
धवल 4 विकेट और तेजस को एक और एक राहुल को, तो मिलबांट के विकेट लिए सभी गेंदबाजों ने। अंतिम ओवर देखते हैं, अंतिम ओवर में किसको गेंदबाजी पे लाते। बॉलर नेम प्लीज। किशोर, अंतिम ओवर लेके आते हुए किशोर। किशोर अंतिम ओवर, बड़ी शॉट के लिए पहली गेंद नो बॉल है। नो बॉल के ऊपर कड़ा प्रहार किया गया है, गेंद को रोका जरूर है अंदर। देखते हैं कितने रन मिलेंगे। किशोर की पहली गेंद और नो बॉल, और ये आम का नो बॉल है, इसका मतलब 2 रन जरूर मिलेंगे। वो 5 रन पेनल्टी की मिलेंगे और भाग के पूरे गए 2 रन। इस प्रकार से कुल इस गेंद के ऊपर 8 रन मिलेंगे। बल्लेबाजी के लिए इमरान आ चुके हैं, नॉन स्ट्राइक गेंद पे है इमरान। 8 रन मिलेंगे इस गेंद के बाद। नो बॉल के ऊपर 2 रन और पेनल्टी के 5 रन। इस 8 के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 26 पे। अगली गेंद फ्री हिट मिलेगी और किशोर का ये आधा ओवर पूरा करने के लिए किसको गेंदबाजी के आमंत्रित किया गया है। बॉलर नेम प्लीज। अनिल, अनिल आएंगे। निखिल कुसाळ आपली गरज आहे इथे। फ्री हिट गेंद है, सामना करेंगे किरण। वो फ्री हिट गेंद है, वो फ्री हिट गेंद के ऊपर तो डॉट आएगी गेंद। अभी भी 5 गेंदें शेष है, 26 हो चुका है स्कोर। जैसे तैसे वो 26 रन तो बन चुके। वो पेनल्टी के गेंद के ऊपर 8 रन मिले थे आपको। स्लोअर गेंद करना चाहते थे, छोटी गेंद आ गई थी और उसके ऊपर कड़ा प्रहार करके तेजी के साथ इमरान डेंजर एंड पे जाते हुए, लेकिन 2 पूरे करेंगे। 2 के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा 28। पहले दिन का एक हमने मुकाबला देखा था, वहां पे मात्र 37 रन और 37 डिपेंड किए गए थे दुर्वा स्पोर्ट्स की टीम ने अंतिम मैच में कड़ंबा के खिलाफ। एक और अच्छी गेंद है, जबरदस्त गेंदबाजी। डॉट गेंद होगी, तो 3 गेंदें हो चुकी है, 3 बची है। 28 बोर्ड पे लग चुके हैं। 3 गेंदों में और कितने रन आएंगे। अब थोड़ा सा जरा फास्ट खेलायचं आहे। अनिल, क्लीन बोल्ड, फुल लेंथ यॉर्कर वाली गेंद थी, इसका जवाब नहीं था। क्लीन बोल्ड तो किशोर का और पूरा करने के लिए अनिल है, तो अनिल भी कहा दूर रहने वाले थे। वो बहती गंगा में उन्होंने भी हाथ धोआ है और एक और विकेट अपने नाम करके जाएंगे। 5 रन बना के किरण आउट हो गए और बल्लेबाजी के लिए अब सूरज आएंगे। शॉट खेली है लेग साइड की दिशा में, तेजी के साथ 1 रन पूरा करके आरिफ आउट होने के बाद थोड़ी सी मुसीबत का सामना जरूर करना पड़ा है। एक और सिंगल आ चुकी है, इस सिंगल के साथ स्कोर 29 होता हुआ सूरज आते संग खाता खोला है इमरान। पहली बार स्ट्राइक पे, अंतिम गेंद है। अनिल सामना करके इमरान, अंतिम गेंद के ऊपर 1 रन पूरा किया है। दूसरे की लिए जाएंगे और लेकिन दूसरे रन के चक्कर में रन आउट होते हुए 1 रन और उसके ऊपर रन आउट होते हुए
रन आउट हो चुका है, तो 30 रन बन चुके, 31 बनाने पडेंगे. फिडिंग लगेट लावून घ्यायचे. थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे. हा, धवल जबरदस्त गेंदबाजी की है. धवल ने 4 विकेट लिए. एक राहुल ने, एक तेजस ने, एक अनिल ने और एक रनआउट के माध्यम से विकेट गिरा है. हा, जरासं लवकर करायचं आहे, वेळेचा सदुपयोग करायचा आहे. कभी लौट के ना आऊंगा. या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, आपण आपला 12वा खेळाडू एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर अनेक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर माननीय अजय शिरोळे आयकॉन हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आयोजन कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आयकॉन रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव या संघाकडून आपण पाहिलं तर सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अभिजित, तर नॉन स्ट्राईक एंडला सरदार. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमित कटघर, आयकॉन प्लेयर, पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. कोगनोळी स्पोर्ट कोगनोळी या संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू अमित कटघर. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय अमित कटघर, मॅन फ्रॉम सुळकुड.
आपण जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये नक्कीच त्यांना काही करामत जी करून दाखवता आली नाही, परंतु गोलंदाजी मार्गामध्ये मात्र पहिल्याच क्रमांकाचं षटक हाताळताना आपण पाहतोय. चला पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न केलाय. 2 धावा मात्र ज्या पळून पूर्ण केलेल्या 2 धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर संघाचं अकाउंट इथे ओपन होतंय 2 धावा धावफलकावरती. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर काही क्षणामध्येच मात्र महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक साहेबप्रेमी व्यक्तिमत्व माननीय अक्षय शेळके. इथे मात्र फुल टॉस चेंडू असेल. मिड ऑफ मध्ये मात्र तिथे एक सिंगल मिळेल. पुन्हा एकदा या सिंगलच्या मदतीने धावफलक 3 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर कोगनोळी स्पोर्ट कोगनोळी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 6 षटकांमध्ये अवघ्या 30 धावा बनवल्यात. या 30 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या क्रमांकाचं षटक 3 धावाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे असेल. दुसरी धाव देखील घेतली. डेंजर एंडला मात्र इथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केलेल्या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा 5 धावा धावफलकावरती. डावकुरा हाताचा फलंदाज सरदार मात्र इथे स्ट्राईक एंडला असेल. आपण जर पाहिलं तर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मात्र जे इथे पाहायला मिळतंय. रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव आपण जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी खरं तर नागाव स्पोर्ट या संघाने जे केली. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लागला आहे ते 1 बाउन्स माफ करा षटकार. 6 धावा 6 धावांनी धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 11 धावा धावफलकावरती. हॅलो हॅलो. अमित षटकाचा पुढचा चेंडू घेऊन तयार होतोय. चांगला चेंडू येतोय. फुल लेंथ चेंडू आणि या चेंडूवरती मात्र निर्धाव चला यानंतर होणारा सामना आपण पाहिलं तर बॉस स्पोर्ट्स निगवे खालसा यांच्या विरोधामध्ये शाहूनगर क्रिकेट क्लब कागल या 2 संघांमध्ये मात्र पुढील सामना जो मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. नाणेफेक केली जाते. इथे मात्र मोठा प्रहार जो केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. झेल टिपलाय. वा सुराईक झेल इथे मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलंय. विकेटचं होतंय पतन. सरदार मात्र इथे बाद होईल. धक्का क्रमांक 1 मिळतोय रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन या संघाला. यानंतर मात्र पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुधीर. आपण जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सरदार मात्र इथे बाद होताना आपण पाहिलाय. चला निगवे स्पोर्ट आणि शाहूनगर क्रिकेट क्लब कागल दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा साखळी
सामन्यातील शेवटचा सामना जो इथे खेळवला जाणार आहे, या सामन्याचं नाणेफेक मात्र इथे केली जाते. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, आपण नाणेफेकीच्या मंचकावर येऊन या ठिकाणी यायचंय. जाऊ या मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव यांच्या विरोधामध्ये कोगनोळी स्पोर्ट कोगनोळी या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना. विनंती असेल वेळ वाचवायचा आहे. इथे आपण जर पाहिलं तर वातावरणामध्ये बदल होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय आरिफ कोगनोळी स्पोर्ट कोगनोळी या संघाकडून, तर स्ट्राईकला असेल सुधीर, माफ करा अभिजित. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, मात्र इथे येईल चौकार. 4 धावा धावफलकावरती, माफ करा 4 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. 15 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव या संघाने मात्र 6 षटकांमध्ये अवघ्या 30 धावांची खेळी केली होती. या 30 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर कोकनोळी स्पोर्ट सहा धावांनी धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचते. एकवीस धावा धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण करतोय. सेट ऑन फायर. अभिजित मात्र एक चांगली फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव हा संघ आपण पाहिलं तर विजयासाठी मात्र अवघ्या 4 धाव्यांची गरज असेल. इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये सामना मात्र संपवला जातोय की काय हे मात्र इथे पाहावं लागेल. चला, यानंतर मात्र या स्पर्धेतील साखळी सामन्यातील आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो मैदानात इथे खेळवला जाणार आहे, शाहूनगर क्रिकेट क्लब कागल यांच्या विरोधामध्ये निगवे स्पोर्ट. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस या मंचावरती यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. हॅलो हॅलो. आपण इथे पाहिलं तर रणजित पाटील स्पोर्ट फाउंडेशन नागाव हा संघ मात्र विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन.